यार तुला माझं नव्हतं व्हायचं तर मग मला भेटलंसच का? अरे ही कोण आहे? हिला मी ओळखत पण नाही आणि ही मला म्हणते तू मला भेटलास का? अरे बाई तू कुठनं आली आहेस? कोण आहेस? कशी दिसतेस? काय मी कोण आहे तुला माहिती आहे का? आणि तू मला म्हणतेस तू मला भेटलास का? मला सोडून गेलास का? असं तसं बाई असं काय बोलू नकोस. मला परवा दिवशी पाहुणी बघून गेले ते माझं ठरवायला चालू आहे ते आणि मोडचील काहीतरी. ही बाई म्हणते तू मला भेटलासच का? वेळ लागला तरी चालेल पण वाट मात्र तुझीच पाहिजे. ताई माझी वाट बघू नकोस. मी तुझी वाट बघत नाही कारण की तुला माहिती आहे तू कोण आहेस मला माहित नाही. मी कोण आहे तुला माहित नाही. जर तू माझी वाट बघितलीस आणि मी चुकून तुझ्या आयुष्यात आलो तर तुझ्या आयुष्याची पूर्ण वाटच लागणार. मग अगदी शेवटपर्यंत. शेवटपर्यंत बघ बाई तुला कसं करायचं ते कर. शेवटपर्यंत बघ नाहीतर काहीतरी कर. माझं हृदय मी तुझ्या हातामध्ये दिलं आहे. होय तुझं हृदय माझ्या हातातच आहे पण एवढं मोठं हृदय मी पहिल्यांदाच बघतोय. मी काय म्हणतोय ते तोडायचं पण राहू दे हृदय आणि सांभाळायचं पण राहू दे. मस्तपैकी संध्याकाळ आमच्या घरला या संध्याकाळनं दोघं जण मस्तपैकी हृदयाचा त्या कट करून असा रस्ता बी तांबडा तोंडा सरसरीत करूया. बुरका मारून कशाला तोडायचं कशाला सांभाळायचं? त्याच्या आईला हृदयच तर आहे. मी तोडलं काय कुणी तोडलं काय एकच आहे. आणि ते आता तोडायचं की सांभाळायचं हे तर तुझ्या हातातच आहे. मित्रांनो ही ताई कोण आहे मला पण माहित नाही. अचानक भयानक धप्पा देत माझ्या फीड मध्ये आली आणि मी हिचा व्हिडिओ बघितला अकाउंट चेक केलं तर डायरेक्ट ही इमोशनल व्हिडिओज बनवत होती आणि या बाईचं इमोशनल व्हिडिओज बघून मला हसू येत होतं. मी मान्य करतो या पोरगीचा ब्रेकअप झालाय हिला कुणीतरी धोका दिलाय तो सोडून गेलाय पण या पोरगीनं रडून असलं हे करून त्याच्या आईला हे का करायची तर रील्स का बनवायच्यात? याच्यापेक्षा या ताईनं अभ्यास करून चांगलं कुठेतरी ऑफिसर झाली असती कुठली तरी सरकार नोकरी काढली असती तर त्या आपल्या मनानं गप्प पडला असता पोरग. काय हे उगाच तू सोडून जाऊ नको हृदयाचं तुकडं करीन. काय चालवलंयस ताई? पुढच्या जन्मात येशील ना तेव्हा फक्त माझ्यासाठी ये. तुला वाटतंय आम्हाला पुढचा जन्म पण मिळेल? आता जे जगात चाललंय आपली जनरेशन पाक वाया वीज चालली आहे कशी पण काय पण करते त्याच्यावरनं तुला वाटते परत आपल्याला जन्म मिळेल या भूतलावरती? आता ह्या जन्मामध्ये चल निघ आणि पुढच्या जन्मामध्ये ये. वय तुझ्यासाठीच आलो असतो. खरं कसं आहे माहिती आहे का आमचा पप्पा आहे डेंजर मम्मी बी आहे डेंजर. मम्मीला आणि पप्पाला जर दिसलो मी पुढच्या जन्मात जातेला तुझ्यापाशी तर पप्पा आमचं बांधून घालेल आणि खांबाला मला चटाचट मारीन. त्यामुळे मी काय म्हणतोय तू आता मला विसरून जा मी पण तुला विसरून जातो. पुढच्या जन्मात नव्ह पुढच्या जन्मात पण तू आणि मी आता भेटायचं नाही. फक्त माझ्यासाठी फक्त तुझ्यासाठी. चायच्या गावात हो हिला ब्रेकअप हिचं करणारा हिला धोका देऊन पळून जाणारा तो मला पहिला गाव आहे पाहिजे माझ्या तावडीत. चायच्या गावात सगळ्या इंस्टाग्रामवरती डोकं फिरवून ठेवलं या बाईनं. का अरे तुमचं आम्ही काय वाईट केले? तुमचा ब्रेकअप झाला तुम्ही इमोशनल झाला मी मान्य करतो पण हे असले व्हिडिओ सोशल मीडियावरती टाकून आमच्या फीडमध्ये येऊन हागू नका ना. ओके कसं आहे ना ताई तू रडतेला बघून उगाच तुझ्या डोळ्यातलं पाणी बघून माझ्या डोळ्यात पाणी येईल. मी पण कसं आहे माहिती आहे का लय दयाळू आहे मी पण लय इमोशनल माणूस आहे. उगाच कसं आहे माहिती आहे का तुझा ब्रेकअप झाला म्हणून चांगली वाग जराशी चांगली वाग. माझ्यासारखं मला कधी कोणी भेटलंच नाही. आता ही ताई म्हणते माझ्यासारखं मला कोणी भेटलंच नाही. तुझ्यासारखं येडचाळ करणारं मला वाटतं दुसरं कोणी जगात नसलच त्यामुळे तुला भेटलेलं नाही अजूनपर्यंत. आणि मला ह्या दुसऱ्यांसारखं कधी व्हायचंच नाही. हा कधीच नाही. कधीच नाही ना. तू जोपर्यंत हे येडचाळ बंद करत नाहीस तू जरा काहीतरी चांगली वागत नाहीस तोपर्यंत तुला कोण भेटणार पण नाही. मी सांगतो तुला. डोळ्यात पाणी तेव्हाच येतं जेव्हा आपण खरे असतो आणि आपला खरेपणा समजून घ्यायला कोणीच घेत नाही. काय कोणीच घेत नाही? तुझं तुला तरी कळतंय का तू काय बोलतेस? डोळ्यात पाणी तेव्हाच येतं. कधी येतं माहितीये का तुला डोळ्यात पाणी? अरे माझ्या डोळ्यात पाणी येते तू जर बघितलं तर तू पण रडशील. अरे कांदा कापत होतो कांदा कापता कापता डोळ्यात असं ढसा पाणी यायला लागलं आणि ही ताई म्हणते डोळ्यात पाणी तेव्हाच येतं हेव्हाच येतं केव्हाच येतं. काही जैलाच माहित केव्हा येतं. या ताईचं मी भरपूर व्हिडिओज बघितले हिचं अकाउंट पार चाळून काढलं. या ताईच्या अकाउंटवरचं 70% पेक्षा जास्त व्हिडिओ फक्त आणि फक्त रडतेला आहेत बाकी काय नाही. खरं प्रेम कधीच खोटं बोलत नाही आणि खोटं प्रेमाला कधीच खरं बोलता येत नाही. खरं आहे ना? मी अगोदर पण सांगितले प्रेम कुणासोबत पण होऊ शकतं. वस्तूसोबत किंवा एखाद्या सजीवासोबत प्राण्यासोबत प्रेम होऊ शकतं पण ही ताई आता म्हणते खरं प्रेम कधीच खोटं बोलू शकत नाही. आता हे प्रेम कधीपासून बोलायला लागलं मलाच समजना. बहुतेक मला वाटतंय ते प्रेम सलमान खान प्रेम एका पिक्चर मध्ये नव्हतं ते प्रेम असेल. प्रेम भैया आता तुमचं पण वय म्हातारं झालंय. आलेली पोरगी हातातून जाऊ देऊ नका. पटकन लग्न करून रिकामं व्हा. आता पोरं तुम्हाला नावं ठेवतात सिंगल आहे म्हणून म्हातारं झालंय म्हणून. लगीन करा लवकर.
अरे ताई थांब की 7 वाजले ते कामावून आत्ता सुटलोय 8 वाजेपर्यंत येतो भास्कर थांब मी पण येतो मला तुंब्यातलं पाहिजे थोडस अक्का तुंब्या पिलास तू अरे काय बाई आहेस का काय मला पाहिजे आईला दोघांच्यासाठी अंड्याला निम्मा तुंब्याने सपिवला आत्ताच चल निघ. तर मित्रांनो आता इथंच आपण थांबूया आपले व्हिडिओ फक्त आणि फक्त कॉमेडी आणि एंटरटेनमेंटसाठी असतात बाकी कुणी याला पर्सनली किंवा वैयक्तिक घेऊ नका या ताईवरती मी बोललो हिला ट्रोल केलं हिच्यावरती रिएक्शन व्हिडिओ बनवला पण यातनं मला सांगायचं काय आहे की बाबा या ताईनं हे जे ब्रेकअप झालंय हे काय पण हिच्या आयुष्यात चाललंय ते हिनं सोशल मीडियावरती नाही दाखवलं पाहिजे का माहितीये हिचा व्हिडिओ बघून त्याच्याला आमच्यासारखे लोक हसतात असं झालं प्रेम बोलते ते बोलते हे बोलते असं करू नकोस ताई जराशी चांगली वाग वाटल्यास दवाखान्यात जा मेडिकलमध्ये आणि चांगल्या वक्त्यावरल्या गोळ्या माग त्या खा 4-5 म्हणजे चांगली वागची बाकी काय नाही मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर एक सबस्क्राईब करा